याकूब आपण कोणत्या भूमीतून येतो आणि वारकरी मंडळी काय आहे असे या याच्यामध्ये तुम्ही मुलांना याच्या पुढे काय शिक्षण देता आणि तुमच्या मनातला विषय काय तुम्ही या मुलांपुढे मांडता? दोन शब्दात. सर्वप्रथम सर्वांना जय हरी महाराज. सर्वप्रथम मी प्राध्यापक वानखेडे सर यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी लेकराला प्रेरित केलं. मानव आणि हा मनुष्य कसा वागावा या स्वरूपात या आपण लोकांना याच स्वरूपात आमंत्रित करत असतो. अशा या ठिकाणावरून शाळातून सर जर दिंडीच्या स्वरूप एक लहान मुलापासून जर सुरुवात करतात तर खरोखर सर तुमचं कौतुक स्पर्श आहे की आमच्यासारख्या या चॅनलमध्ये तुमची मुलाखत घेऊन आणि तुम्ही या शब्दात आता शाळांना किंवा गावकरी मंडळींना येणाऱ्या भावी पिढींना त्याच्यातून काय संदेश देऊ शकता तर आमच्या तुम्ही या दोन शब्दात तुम्ही सांगा. स्कूल इज द रिसोर्स ऑफ ह्युमन रिसोर्सेस. आपण असं म्हणतो की शाळा ही ह्युमन रिसोर्सेस तयार करण्याचे एक माध्यम आहे. तर त्यामुळे आपल्याला विज्ञानासोबतच अध्यात्माची सुद्धा जोड असली पाहिजे. कारण आपण आज बघतोय की विज्ञान खूप समोर गेलेलं आहे, परंतु कुठंतरी आपली पिढी त्याच्यासोबत भरकटती काय असा एक शंका त्या ठिकाणी उपस्थित होत असल्यामुळे त्यासोबत आपल्याला विज्ञानासोबत आपल्याला अध्यात्माची सुद्धा जोड दिली पाहिजे. कारण जेणेकरून आपला येणारा नागरिक येणारा या भावी पिढी ही सुसंस्कृत त्या ठिकाणी राहील, कल्चरल राहील. आणि म्हणून आपण दरवर्षी आपल्या बोरगाव काकडे आणि तेल्हारा या गावामध्ये वारकरी आषाढी निमित्त एका दिंडीचं आयोजन या ठिकाणी करत असतो. आणि यावर्षीसुद्धा आपण भव्य अशा दिंडीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी खऱ्या अर्थानं आमच्या शेखचांद सर यांचंसुद्धा या ठिकाणी आमच्या सरस्वती विद्यालयामध्ये अत्यंत मनपूर्वक असं स्वागत करतो व ते या ठिकाणी उपस्थित आले त्याबद्दल जे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विठ्ठल, हरिओम.